और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चक्की, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। डोंबिवली एमआयडीसी निवासीमध्ये कॉन्क्रीट रस्ते हे नियोजनाविना घाईने बनवले गेले। त्यामुळे आता गटार, नाले, विद्युत, पाणी इत्यादी वाहिन्या यासाठी रस्ते तोडण्याचं काम सतत चालू असल्यानं हे नवीन बनवलेले सर्व कॉन्क्रीट रस्ते आता खराब झालेत। याचा फटका नागरिकांना व वाहनधारकांना येत्या पावसाळ्यात बसणार आहे। आतापर्यंत विद्युत, पाणी वाहिन्या टाकण्यासाठी पूर्ण आडवा रस्ता तोडायचा असेल तर जास्तीत जास्त 2 फुटाचा छेद मारून कॉन्क्रीट रस्ता तोडला जायचा। पण आता एक नवीन नाल्याचे बांधकामासाठी अंदाजे 40 फूट रुंदीचा कॉन्क्रीट रस्ता आणि त्याला 10 फुटाचा छेद देऊन हा रस्ता एमआयडीसी ठेकेदाराकडून पूर्ण तोडण्यात आलाय। हे काम मिलापनगरमधील गणेश विसर्जन तलाव रस्त्यावर ग्रीन्स स्कूल, श्रीराम वरदायिनी सोसायटीजवळ चालू आहे। यामुळे येथील रस्ता वाहतुकीसाठी आणि पादचाऱ्यांसाठी गेल्या 4 दिवसांपासून बंद ठेवण्यात आला असून पुढे अनेक दिवस तो बंद राहणार आहे। त्यामुळे वाहनधारक, पादचारी आणि शालेय विद्यार्थी यांना मोठा वळसा घालून जावं लागतंय। तर काही विद्यार्थी, पालक, रहिवासी हा वळसा वाचवण्यासाठी त्यातूनच कसरत करत वाट काढून पुढे जात आहेत। त्यामुळे त्यांना कदाचित मोठी दुखापत होऊन इजा होऊ शकते। सध्या एसएससी 10वी आणि 12वीचा परीक्षा चालू असून ग्रीन स्कूल हे एक परीक्षा केंद्र आहे। प्रशासनाने या विद्यार्थ्यांच्या परीक्षा काळात आणि होळी, रंगपंचमी, शिवजयंती, गुढीपाडवा या उत्सवात हे काम चालू करायला नव्हते पाहिजे होते। हे नाल्याचं काम तातडीने करणं गरजेचं असतानाही थोडे दिवस थांबले असते तरी काय फरक पडला नसता। आता अजून कमीत कमी 1 महिना हे काम पूर्ण होणार नसल्यानं नागरिकांना व विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे। या कॉन्क्रीट रस्त्यावरील नाल्यांचे बांधकाम पूर्ण झाल्यावर हा कॉन्क्रीट रस्ता पूर्वीप्रमाणे ठाकठीक करण्यात येईल का असा प्रश्न सर्वांनाच पडलाय। येत्या पावसाळ्यात या नवीन बनवलेल्या सर्व कॉन्क्रीट रस्त्यांची परिस्थिती पूर्वीप्रमाणे खड्डेमय खराब होण्याची शक्यता असून नाले, गटार कामाच्या वेळी अनेक झाडांच्या खोडाला, मुळांना धक्के बसल्यानं पावसाळ्यात अशी झाडे पडू शकतात। एकंदरीत प्रशासनाला याचे काही सोयरसूतक नाही। कमीत कमी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी केली आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।